राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेले असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळते। एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या KDMCमध्ये सत्ता स्थापनेसाठी जोरदार खलबत सुरू झाली आहे। निवडणूक निकालानंतर शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला। त्यानंतर काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनीही शिंदे सेनेला बाहेरून पाठिंबा दिल्याचं सांगितलं। मात्र काही तासातच काँग्रेसने U-टर्न घेत स्वतंत्र गट स्थापन केल्याचं जाहीर केलं। काँग्रेसचे दोन्ही नगरसेवक आमच्या सोबत असून आम्ही कुणालाही पाठिंबा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी दिले आहे। दरम्यान KDMC सत्ता स्थापन करण्यासाठी 62 हा बहुमताचा आकडा गाठणे गरजेचे आहे। सध्या शिंदे शिवसेनेकडे 53 तर भाजपकडे 50 नगरसेवक आहेत। ठाकरे गटाचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले होते। मात्र निकालानंतर ठाकरे गटातील काही नगरसेवक बेपत्ता झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले। यातील 2 नगरसेवक मनसेच्या गटात गेल्याची चर्चा असून ते पूर्वी मनसेचेच कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात आहे। या 2 नगरसेवकांसह मनसेचे 5 असे एकूण 7 नगरसेवकांनी सत्ता स्थापनेसाठी शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। महापौर पदासाठी सुरू असलेल्या या राजकीय खेळीमुळे कल्याण डोंबिवलीतील सत्ता स्थापनेचा तिढा अधिकच रंगतदार होत चाललाय। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण।